या बातमीचे प्रायोजक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल won an international award as best school in city. Admissions open now. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केलं आहे. जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केला, पण हा प्रयत्न असफल झाला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे काय म्हणाले पहा. सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याच्या खाली ठेल्या नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल अशा सूचना सरकार काढणारे त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय. त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला. हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी एसओपी तयार केली. एसओपी कशी मी थोड्या अभ्यासकांना सांगतो विचार आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत, हे मात्र आम्हाला योग्य वाटतं. ते आपण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार. सातारा संस्थांचा गॅझेटियरचा जी आर लगेच काढा असं मी त्याच्याकडे हट्ट लावून धरलेलं आहे. त्यांचं म्हणणं 1 महिना, माझं म्हणणं 1 दिवस सुद्धा नाही. आणि ती आमची चर्चा झाली. तुम्हाला सातारा संस्थांचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा जी आर लगेच काढावं लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच बंद करू. कालपासून त्यांनी बंद केलं ते इकडेच तर ते जाऊन बोलतो म्हणजे त्याला मुख्यमंत्री पण घ्या बोलावं लागेल. ते बी सांगतो म्हणले करतो म्हणजे करतोच म्हणले. त्यांनी त्यांचा भाग पण मी थांबणार नाही. हे त्यांचं स्वातंत्र्य मराठा समाज सल्ली मंत्रालय 1 महिन्याचा वेळ मागितला. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात सुद्धा 1 महिन्याची वेळाची त्याला गरज नाही अजिबात. कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण बलिदान केलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून होते. ते ठीक पण पडला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाई जर 8 दिवसाला आढावा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला हेल्पलाईन दिली ठीक आहे, ते पण चांगलं. राज्यस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे. त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार. हेही काढतो म्हणले, ते सगळेच काढतो म्हणले. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो, ते पण सूचना काढायला लागले, देतो. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागली. ते पण ते पत्रकच काढायला लागणार. ठीक आहे, ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके का. रे बाहेर तिकडे परत पुढे येऊन देऊ नका त्याला. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल हे योग्य का. आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्हीवर. कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहे तर सरकारच्या पण सूचना लागणार आहे, तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत. सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकते आणि त्या हिशोबानं हे सगळेच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा एसओपी देतो, सगळा विषय देतो, सूचना निघाले ते सगळं होऊन जाईल. पण माझं आव्हान करतो एकदम. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना आव्हान आहे. फोन लावायला वेळ नाहीये आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी आणि मी उन्हात आहे, त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाहीये. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ज्ञांनी अभ्यासकांनी. तुम्ही तातडीनं आंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत. जास्तीत जास्त आज सायंकाळच्या. तुमच्या मुलासाठी योग्य शाळा शोधताय? Welcome to Ideal English Medium School, Solapur, shaping the future of the nation. Trophy awarded as best school in the city. प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी म्हणजेच वैयक्तिक लक्ष. नर्सरी ते 10th पर्यंत ऍडमिशन्स ओपन आणि SSC बोर्डमध्ये 100% निकालाची परंपरा. स्पेशियस क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग, एक्सपिरियन्स टीचर्स आणि पूर्ण कॅम्पस CCTV सर्वेलन्स खाली सुरक्षित. कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि स्कूल बस सुविधा उपलब्ध. स्टॅन इन ऑफर ऍडमिशन सुरू आहेत नियर अमृतनगर, न्यू RTO रोड, नेहरू नगर, सोलापूर. कॉल नाउ 9764006212. Ideal English Medium School. Focus, learn, grow, succeed.